नमस्कार मंडळी, प्रतिभा ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही गेलेलो होतो माझ्या नंदेच्या घरी. त्यांनी पहिल्यांदाच गणपती बसवलाय म्हणून गेलेलो होतो. हा दिवस गणपती आल्यानंतरचा दुसरा दिवस आहे. थोडासा लेट ना आला व्हिडिओ, कारण की एडिटिंग झालेलं नव्हतं माझं. वेळच मिळाला नाही मला गणपती बसवल्यामुळं. म्हणून आम्ही घरी गेल्यानंतर त्याच्यानंतर रानामध्ये गेलो होतो त्यांचं रान बघण्यासाठी. खूप काही लांब नव्हतं, जवळच होतं. खूप दिवसानंतर मला वाटतं आम्ही आजोळला गेलेलो होतो, जायचो त्यावेळेस रानामध्ये वगैरे जायला मिळायचं. म्हटलं नंदेचं आहे स्वतःचं, तर आपण जाऊन बघून येऊयात म्हणून आम्ही गेलेलो होतो. तिकडं डोंगराळ भाग असल्यामुळं सगळीकडे भाताचीच शेती होत्या आणि त्यांचं रान पण खूप मोठं आहे. आम्ही खूप छान असं व्हिडिओ क्लिप्स वगैरे घ्यायच्या आणि फोटोज वगैरे काढायचं म्हणून गेलेलो होतो. पण रेवनला घरी ठेवल्यामुळं आम्हाला एवढं जास्त शक्य झालं नाही, पण जेवढं होईल तेवढं मी घ्यायचा प्रयत्न केला. आणि असा आम्ही फिरून वगैरे असं खूप छान एन्जॉय करून दिवस घालवला. ही मुलं तर खूप छान अशी त्या भाताच्या रानामध्ये पळतच होती नुसता. आणि आम्हाला वाटत होतं की काहीतरी असेल, म्हणून रेणूला मी भीती घालत होतो. खरं तिचा मामा तिला हाताला धरून घेऊन गेला. मग म्हटलं जा, आणि छान असं खेळत होती ती. खूप छान वाटलं. इतक्या दिवसानंतर आम्ही असं रानात वगैरे आलो आणि रेणू पण खूप म्हणजे खूप खुश झालेली होती. तुम्ही पण जाताय का रानामध्ये, किंवा तुमचं रान असेल आणि तुम्ही जात असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. रेणू शिस्तात. अव्वा वा, नाही नाही नाही, जेवलंय फुल्ल. फोटो काढायला थांबलेलो होतो आणि यांनी ना व्हिडिओ क्लिप्सच घेतली. असू दे म्हटलं. मग त्याच्यानंतर ह्यांच्याकडे कॅमेरा दिला आणि म्हटलं आता तुम्ही माझं थोडंसं शूट घ्या. मग त्याच्यानंतर ते घेत होते आणि मला वाटत होतं त्यांनी माझी चेष्टाच करायलात, म्हणून मी पुढं एक 4 पावलं गेल्यानंतर सारखं सारखं मागं वळून बघत होते. मला पटनाच झालेलं की त्यांनी खरोखरच व्हिडिओ करायलात म्हणून. मग त्याच्यानंतर मी पुढं आले आणि तिथनं चालताना 1-2 मिनटं थांबलेले होते आणि पायावर पूर्ण माझ्या मुंग्या भरलेल्या होत्या. मग मी पुढे आल्यानंतर चावायला चालू झाल्यानंतर बघितलं तर मला ना खूपच जोरात चावत होत्या मुंग्या. आणि म्हटलं आता काय खरं नाही माझं. मग पुढं जायचं नाही असं ठरवत होतो, तर ही सगळी मला बघत थांबलेलीत. मग त्याच्यानंतर आम्ही छान असं इथंच फक्त बघितलं. अजून त्यांचं पुढं रान होतं भरपूर, पण म्हटलं जायला नको, कारण की रेवनचा ना उठलाय म्हणून फोन आला घरून. नंदीची माझी सासूबाई घेऊन बसलेली होती. मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी व्हिडिओ थोडे काढले, फोटोज काढले. आणि मग त्या दोघांचे पण, ते पण दोघंजण जवळ असून पण येत नाहीत म्हटल्यानंतर त्या दोघांचं पण काढलं व्हिडिओज. रेणूसोबत रेणूच्या पप्पांचे वगैरे व्हिडिओ काढले. आणि मग त्याच्यानंतर फोन आला म्हणून आम्ही पटकन गाडीत बसून आलो. रेणूला छान अशा पोज दे म्हणताना रेणू नुसता इकडून तिकडच करत होती. मग काय तिचं तोच व्हिडिओ कसं घेतला करायचं? आम्ही. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर रेवनला वगैरे घेतलं, सगळं आवरलं. ह्या दोघांचा डान्स चालू होता गाणी लावून मोबाईलवर. तिकडं पण लाईट सारखी सारखी जात होती. इकडे बघा की. थोड्या वेळ बसायचं आणि जायचं म्हटलं लाईट आल्यानंतर. तर यांचा ना अंधारातच डान्स चालू होता. आणि आता होती लाईट, पण नंतर लाईट गेलेली होती. ही दोघंजण छान अशी डान्स करत होती. रेणूला पण एखादं कोणतरी असेल संग खेळायला, तर तिला पण खूप छान अशी मज्जा येत्या. रेवन पण पळत होता त्यांच्या मागं, पण त्याला काय अजून बसता येत नाही म्हणताना तो शांत गप आपल्या आपल्या ठिकाणी खेळत होता. त्या 2 भाऊ बहिणींचं ना काहीतरी दाखवायला बघायला चालू असते. ते दोघंजण लाईट गेलेली तरी पण दाखवत होती ते एकमेकांना. मग त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं. तुम्हाला दाखवायचा होता व्हिडिओ, तो मी आल्यालाच काढायचा होता, पण रेवन थोडासा रडत होता म्हणून राहिलाच तो. मग म्हटलं आता छान असा व्हिडिओ करून घेऊयात. त्यांचा पण पहिलाच गणपती आणि पहिल्यांदाच त्यांनी डेकोरेशन केलंय. खूप छान झालेलं होतं डेकोरेशन. मग झालायच खूप वेळ, तर म्हटलं आरती वगैरे करूनच जाऊयात घरी. मग आरती वगैरे केली आणि मग आम्ही घरी निघालो.
बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजचा दिवस आमचा असा होता. माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.